आंबा काजू बागायतदारांचे 23 मार्चला रस्ता रोको आंदोलन. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा आणि काजू बागायतदारांनी गेल्या 10 दिवसांपूर्वी काढलेल्या भव्य मोर्चानंतरही शासनाकडून अद्याप मदतीची घोषणा न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढली आहे. मोर्चादरम्यान हेक्टरी 5 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याची प्रमुख मागणी करण्यात आली होती. दरम्यान विधानसभेचे अधिवेशन बुधवारी संपत असताना देखील कोणतीही ठोस घोषणा झालेली नाही. मोर्चावेळी पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाल्याचे सांगितले होते. मात्र त्या बैठकीत शेतकरी प्रतिनिधींना सहभागी करून घेतले गेले नव्हते. लोकप्रतिनिधींशी चर्चा झाली असली तरी प्रत्यक्ष मदतीबाबत निर्णय जाहीर न झाल्याने शेतकरी संतप्त आहेत. मोर्चादरम्यानच 23 तारखेला आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार उद्या रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. मात्र आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून शेतकरी आणि स्थानिक कार्यकर्त्यांना नोटिसा पाठवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या कारवाईमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली होणारे हे आंदोलन शांततेत पार पडेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. नोटिसांना घाबरून न जाता मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या आंबा आणि काजू बागायतदारांनी गेल्या 10 दिवसापूर्वी मोर्चा काढला होता आणि या मोर्चात हजारो शेतकऱ्यांची एक मागणी होती की शासनाने लवकरात लवकर हेक्टरी 5 लाख रुपये मदत करावी. या संदर्भात आता विधानसभेचं अधिवेशन बुधवारी संपत आहे, तरी पण अजून घोषणा झाली नाही. स्वतः पालकमंत्री या मोर्चाला समोर गेले होते. त्यांनी सांगितलं होतं माननीय मुख्यमंत्र्यांच्या समवेत बैठक झाली. या बैठकीत शेतकऱ्यांना कोणाला बोलवलं नव्हतं, परंतु लोकप्रतिनिधींना त्यावेळी चर्चा झाली, परंतु अजूनही मदत जाहीर झाली नाही. आणि त्यामुळे आम्ही 23 तारीखच्या मोर्चाच्या वेळीच 23 तारीखचं आंदोलन हे आम्ही मोर्चाच्या वेळीच जाहीर केलं होतं आणि त्यामुळे उद्याचं हे आंदोलन होणार आहे. परंतु सरकारने आता मात्र दडपशाही सुरू केलेली आहे. आमच्यासारख्या राजकीय लोकांना नोटीस आहे हे काही नवीन नाही, परंतु गोरगरीब शेतकरी आहेत, आंबा आणि काजू बागायतदार आहेत, यांना मात्र सरसकट नोटिसा काढलेल्या आहेत की त्यांना त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण करून एकतर ते आता ह्या नुकसान भरपाईमुळे त्रस्त झालेले आहेत आणि असं असताना त्यांना नोटिसा काढणं म्हणजे त्यांच्या जखमेवर मीठ सोडण्यासारखा प्रकार आहे. जसा मोर्चा शांततेत झाला तसंच उद्याचा रस्ता रोको सुद्धा शांततेत होईल. कोणाला त्रास होणार नाही. फक्त आमच्या भावना सरकारपर्यंत पोहोचल्या पाहिजेत म्हणून आम्ही हे रस्ता रोको करतोय. आणि उद्याच्या रस्ता रोकोमध्ये नोटिसा पाठवून तुम्ही हे थांबू शकत नाही. शेतकऱ्यांचा उलट शेतकऱ्यांना दडपशाहीचा प्रकार केला तर त्याचा उद्रेक होईल आणि त्यामुळे या नोटिशीला घाबरून न जाता शेतकऱ्यांनी या रस्ता रोकोमध्ये सहभागी व्हावं. खासदार राजू शेट्टी यांचं नेतृत्व करणार आहे आणि आपल्यामार्फत सगळ्यांनी सहभागी व्हावं असं आवाहन मी आपल्यामार्फत करत आहे.